ते जे म्हणालात ना त्याचा एक निगेटिव्ह सेट झालेला आहे त्या ठिकाणी. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर लोकांच्या घरांवरती बुलडोजर चालवणार, असं विरोधकांचं मत. उलट आता बघितलं, स्पष्टपणे बघितलं की लोक आता सुशिक्षित झालेले आहेत, लोकांना कळतं सगळं. अजूनपर्यंत 35 वर्षात पाणी हा राहिलेलाच आहे. आम्ही आज 5 दिवस झाले प्रचार करतोय, पण लोकांचा एवढा खूप चांगला प्रतिसाद आहे. लोकांनी काही लोकांनी आमच्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे की परिवर्तन हा झालाच पाहिजे. वन फिरावं लागतं, पाणी नाही आहे. दुसरी जी आपल्या रस्त्याला जी गटार आहेत तिचं नियोजन व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे ग्रामीण पट्ट्यामध्ये आम्हाला शहरामध्ये जाताना पावसाळ्यात आमचा सोपारा, नाळा सगळे रस्ते ब्लॉक होऊन जातात. सन सिटी म्हणजे स्टेशनला जायला 4-4 दिवस आम्हाला घरात बसावं लागतं. आता अमृत योजना अंतर्गत 180 MLD पाणी आलेलं आहे. हा, पण तो अजून काही घरापर्यंत पोहोचलेला नाहीये. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिकेचा प्रचार आता दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. खरं तर ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी आहे. गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडी अर्थात ठाकूरांचं साम्राज्य आहे. या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी महायुतीचे उमेदवार आपल्याला मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर आज आपल्यासोबत महायुतीचे प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार आहेत. जाणून घेऊया कशा प्रकारे प्रचार करतायत. सर, शिवसेनाच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रचार करतात, काय मुद्दे आहेत लोकांचे जे तुमच्या समोर येतात? गेले 35 वर्ष या आपल्या वसई विरारमध्ये पाण्याचा निचरा बिलकुल होत नाही आहे. तो आपण करण्याचा प्रयत्न भरपूर करणार आहोत, जेणेकरून लोकांना नालासोबत स्टेशनपर्यंत, विरार स्टेशनपर्यंत जाण्यासाठी जो अडथळा येतो पाण्याचा, 3-3, 4-4 दिवस घरी बसायला लागते, ते आपण त्यांचं निरसन करणार आहोत. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर गटारं, उघडी गटारं, त्यामुळे मच्छर भरपूर होणार त्रास. या मुद्दे आपण त्याला खूप. ताई, तुमचं नाव काय? मी सौ मनीषा आशिष जोशी. 13 प्रभागातून अ की ड? मी ब मध्ये. आता तुम्ही प्रचाराला फिरताय, एक महिला आहात, काय मुद्दे आहेत जे तुमच्या डोळ्यासमोर येतात? महिलांना ज्या शासकीय योजना आहेत त्या अद्यापही काही महिलांना मिळालेल्या नाहीत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि जो पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय तो साथ ठरवायचा मी प्रयत्न करेन. किती वर्षापासून वसई विरारमध्ये राहताय? मी जन्मापासून इथेच आहे. मी स्थानिक आहे इकडे. 35 वर्ष बहुजन विकास आघाडी या पक्षाने सत्ता गाजवलेली आहे. कोणती कामं आहेत जी अजूनपर्यंत झालेली नाहीयेत? तशी तर खूप आहेत सांगण्यासारखी, पण नळाचं पाणी अजूनपर्यंत घरोघरी आलेलं नाहीये. तो प्रयत्न नक्कीच करणार आणि आणणारच. आता अमृत योजना अंतर्गत 180 MLD पाणी आलेलं आहे. हा, पण तो अजून काही घरापर्यंत पोहोचलेला नाहीये. तो पोहोचवायचा आहे. कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला मतदारांकडून? खूप छान आहे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत. सगळ्यांना अपेक्षा आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीकडून. आपल्यासोबत यावेळेला रुपाली किनी देखील आहेत. ताई, तुम्ही गेल्या वर्षात 2 वर्षापूर्वी पाण्यासाठी आंदोलन केलं होतं. तुम्हाला पाणीवाली बाई म्हणून वसई विरार शहरामध्ये तुमची ओळख आहे. तुमच्या प्रयत्नांना यश आलं. 4 दिवस तुम्ही आमरण उपोषण केलं. 6व्या दिवशी अखेरीस उपोषण सोडलं तुम्ही. आता कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? कारण मेन मुद्दा अजूनपर्यंत 35 वर्षात पाणी हा राहिलेलाच आहे. आम्ही आज 5 दिवस झाले प्रचार करतोय, पण लोकांचा एवढा खूप चांगला प्रतिसाद आहे. काही लोकांनी आमच्याशी चर्चा सुद्धा केलेली आहे की परिवर्तन हा झालाच पाहिजे आणि लोक रेडी आहेत परिवर्तन करायला. लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि माझी पण पूर्ण वसई विरारच्या पब्लिकला अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी खरंच एकदा तुम्ही परिवर्तन, जसं आमदारचं झालं, जसं खासदारकीचं झालं, तसं महानगरपालिकेचं सुद्धा करावं, ही आमची रिक्वेस्ट आहे. पण वसई विरार शहरामध्ये एक दुसरी देखील चर्चा आहे. असं म्हटलं जातं की 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी काहीच काम केलं नाहीत, असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्याला काय उत्तर द्याल? बघणाऱ्यांचे नजरिया वेगवेगळे आहेत. त्यांचा नजरिया वेगळा आहे. त्याने बघावं, नीट बघावं, डोळे उघडून बघावं की काय कामं केलेत आणि काय नाही आहेत. ते प्रत्येकाचा नजरिया तसं त्यांनी 35 वर्षात काय काम केलं हे त्यांनी दाखवावं. ते पण बोलतात आम्ही 35 वर्ष काम केलं. मग तुम्ही काय 35 वर्ष काम केलं? भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यावर वेगळं काय करणार आहे भारतीय जनता पार्टी? काय विकासाचे मुद्दे आहेत? आता आपला राहिला नालासोपारा पूर्व पश्चिमचा जो ब्रिज आहे, परत विरार पूर्व पश्चिमचे जे ब्रिज आहे, राहिला पाण्याचा विषय की प्रत्येक घरोघरी पाणी कसा पोचला जाईल. पाणी आलेला आहे पण तो प्रत्येकाच्या घरी पोचलेला नाही. तो प्रत्येकाच्या घरी कसा पोचला जाईल हा सगळा विचार पुढे होईल.
अनेक विकासाचे मुद्दे आहेत. सर, तुमचं नाव? आशिष जोशी. वसई विरार शहरामध्ये जो आता ट्रेड चाललेला आहे 35 वर्ष विरुद्ध 1 वर्ष, या एका वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने काय कामं केलेली आहेत आणि 35 वर्ष बहुजन विकास आघाडीने काय कामं नाही केली? पहिली गोष्ट, बहुजन विकास आघाडीने लोकांना पाणी अजूनपर्यंत दिलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याचा. महिलांना आज पण पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, पाणी नाही आहे. दुसरी जी आपल्या रस्त्याला जी गटार आहेत तिचं नियोजन व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे ग्रामीण पट्ट्यामध्ये आम्हाला शहरामध्ये जाताना पावसाळ्यात आमचा सोपारा, नाळा सगळे रस्ते ब्लॉक होऊन जातात. सन सिटी म्हणजे स्टेशनला जायला 4-4 दिवस आम्हाला घरात बसावं लागतं ग्रामीण पट्ट्यातल्या लोकांना. आणि त्यामुळे लोकांच्या सुट्ट्या होतात, या सगळ्या गोष्टी होतात. या सगळ्यावर आम्हाला भर द्यायचा आहे. लाईटीचा मेन विषय आहे. इकडे बंच कंडक्टरचं काम नीट झालेलं नाही आहे. अंडरग्राऊंडचा शब्द दिला आहे तो पण पूर्ण झालेला नाही आहे. ते सगळं आपण यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करणार आणि आपण करणार 100%. काय नाव आहे सर तुमचं? बावतीस फिगेर. कॅथलिक आहात तुम्ही? कॅथलिक आहे. म्हणजे अर्धा पट्टा हा ख्रिश्चनांचा पट्टा येतो. कोणती कामं आहेत जी अजूनपर्यंत झाली नाहीत आणि तुम्ही कोणती कामं करणार आहात? आता प्रमुख कामे जर बघितले तसे इकडे कॉमन प्रश्न म्हणजे सगळ्यांच्या शास्ती घराबद्दल. नियमानुसार ती घरं करायची आहेत आणि घरपट्टीचा पण तसा विषय आहे. तुम्ही आता ते जे म्हणालात ना त्याचा एक निगेटिव्ह सेट झालेला आहे त्या ठिकाणी. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर लोकांच्या घरांवरती बुलडोझर चालवणार, असं विरोधकांचं म्हणणं. उलट आता बघितलं, स्पष्टपणे बघितलं की लोक आता सुशिक्षित झालेले आहेत. लोकांना कळतं सगळं. केंद्र सरकार, राज्य सरकार, MP, MLA सगळ्या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. म्हणजे जे काय रेग्युलाइज करायचे किंवा शास्तीबद्दल निर्णय घ्यायला तो राज्य सरकारने घ्यायचा आहे. तिकडे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. इकडे लोकल आघाडीमध्ये इकडे बहुजन विकास आघाडी येऊन तो कोणता निर्णय घेणार आहे. म्हणजे तो नॅरेटिव्ह जे पसरवतात ते लोकांना आता कळतं आहे. आणि जे काय प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहेत आपल्या मार्केट यार्डबद्दल, एकही मार्केट यार्ड नाही आहे इकडे. रस्त्याने गटार तुम्ही बघता आमच्या घास साईडला किंवा बोळींच वगैरे सगळीकडे पावसाळ्यात पूर म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 फूट पाणी असतो. त्या सगळ्याबद्दल आता एकाच वेळी केलेलं आहे. जवळजवळ 100 कोटीपर्यंत काहीतरी MP आणि MLA राजन नाईक आपले आणि स्नेहाताई दुबे यांनी संसदेत पण हे प्रश्न गंभीरपणे जवळजवळ 14 की 15 प्रश्न लक्षवेधी सूचना मांडलेल्या आहेत. आणि सगळ्यांची अंमलबजावणी लोकल ऑथॉरिटी म्हणून ते महापालिकेलाच करावं लागेल आणि त्यावरती अंमलबजावणी होणार हे सगळ्यांनाच आता माहिती आहे. आणि लोक आता भूलथापाला आणि चुकीच्या कोणत्याही प्रचाराला बळी पडणार नाहीत. लोक आता भूलथापांना आणि चुकीच्या प्रचारांना बळी पडणार नाहीयेत. येत्या 15 तारखेला वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचं मतदान आहे. हे मतदान मोठ्या संख्येने करा, घराच्या बाहेर पडा, कारण तुमचं एक मत हे विकासाचं मत असेल. आता 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. 16 तारखेलाच आपल्याला कळणार की वसई विरार शहर महानगरपालिकेची बाजी नेमकी कोण मारणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.